संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघा काही तास शिल्लक राहिले असताना या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट या ठिकाणी पाहायला मिळते। विठोबाचा प्राणसखा या अक्षरामध्ये या ठिकाणी गुलाबी फुलांनी खरं तर नावं लिहिलेली पाहायला मिळतात। त्यासोबत आजूबाजूला माऊली माऊली या प्रकारची फुलांच्या याच्यामध्ये आकर्षक अशी नावं खरं तर टाकलेली पाहायला मिळते। आकर्षक फुलांची रंगीबेरंगी सजावट या ठिकाणी पाहायला मिळते, कारण की आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अनेक वारकरी खरं तर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळते। आणि हे जे द्वार आहे ह्या द्वारातनं खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची ज्या पालखी आहे ती पालखी खरं तर बाहेर येईल आणि यानंतर या परिसरामध्ये नामाचा जयघोष होईल। नामाचा जयघोष झाल्यानंतर या ठिकाणी पालखीचं जे प्रस्थान आहे ते प्रस्थान होईल। मात्र आपण पाहतो की जी तयारी आहे ती तयारी सध्या पूर्ण झालेली पाहायला मिळते, कारण की रंगीबेरंगी आकर्षक अशी फुलांची सजावट या परिसरामध्ये केलेली आहे आणि दुपारी 3 नंतर या ठिकाणी माऊलींचा प्रस्थान सोहळ्याला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल आणि याच द्वारामधनं खरं तर माऊलींची जी पालखी आहे ती पालखी बाहेर येईल आणि प्रस्थान सोहळा या ठिकाणी पार पडेल। अजित पिसेसह मी सुनील टिव्ही मराठी, आळंदी, पुणे।